शब्द तुम्हाला माहित आहे. आता इंग्रजीमध्ये एक वचनाला म्हणतात सिंग्युलर, अनेक वचनाला म्हणतात प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. आता या चौकोनामध्ये काही अक्षर लिहिलेले एस, एस एस, एस एच, सी एच, एक्स आणि ओ. ही अक्षरे का आहेत? तर ही अक्षरे ज्या शब्दांच्या शेवटी येतात त्या शब्दांचं जेव्हा आपण अनेक वचन करतो किंवा प्लुरल करतो तेव्हा त्यापुढे ईएस लावायचं. काय लावायचं आपल्याला? ईएस लावायचं आहे. जसे की पहा, बस काय आहे? बस. बसचं अनेक वचन करतो तर बस आणि काय लावायचं म्हणलंय? ईएस. का शेवटी काय आले? यस. बस, बसेस. काय लावलं आपण? बस, बसेस. आता इथं पहा काय आहे? एक्स. शेवटी काय आहे? एक्स. आहे का एक्स? आहे. म्हणजे शब्दाच्या शेवटी एक्स असेल तर अनेक वचन करताना पुढे काय लावणार तुम्ही प्रत्यय? यस. फॉक्स, फॉक्सेस. फॉक्स, फॉक्सेस. त्याप्रमाणे पुढील अक्षर तुम्हाला काय करायचे आहे? आता अनेक वचने तयार करायची आहेत. कोण येणार? चल चल. Branch, branches. Class, classes. Bush, bush, bushes. Tomato, tomatoes. Mango. Catch. Catch, catches. आता बघा झिरो. झिरोचं झिरोज पण लिहितात किंवा फक्त यस. ZERO यस. झिरो झिरो दोन्ही पद्धतीने लिहिलं जातंय. त्यामुळे बुश, बुशेस, फॉक्स, फॉक्सेस, ब्रांच, ब्रांचेस, ग्लास, ग्लासेस, बुश, बुशेस, टोमॅटो, टोमॅटोज, वॉच, वॉचेस, मँगो, मँगोज, ग्लास, क्लासेस, डॅश, डॅशेस, झिरो, झिरोज, कॅच, कॅचेस. ही काय आहेत? प्लुरल फॉर्म आहेत, अनेक वचन आहेत. समज